नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. बैलगाडा शर्यत बंदी संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये 2 वेळा सुनावणी कळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती कालपासून सुनावणी सुरू झाली आहे आणि या सुनावणीसाठी वेळ काल अपुरा पडल्यामुळे आज देखील सुनावणीला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. बैलगाडा शर्यत स्पर्धेसंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सध्या सुरू आहे. राज्यातील बैलगाडा शर्यतीला स्थगिती दिल्यामुळे बैलगाडा शर्यत आयोजकांकडून आव्हान याचिका दाखल करण्यात आली आणि या याचिकांवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. काल झालेल्या सुनावणीनंतर बैलगाडा शर्यतीवरील स्थगिती उठवली जाईल अशी आशा याचिकाकर्त्यांना आहे. काल वेळ अपुरा पडला आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा यावरती सुनावणी घेतली जाते. आज निर्णय येण्याची शक्यता आणि त्यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण बैलगाडा शर्यत प्रेमींचं, शेतकऱ्यांचं, ग्रामीण भागातल्या नागरिकांचं खास करून लक्ष लागलेलं आहे. कारण सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होते. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतीवरती पूर्णपणे बंदी आहे आणि याच संदर्भात अनेक याचिका सुद्धा आल्या. याच याचिकांवरती सध्या सुनावणी आहे. आमचे प्रतिनिधी दिल्लीतून प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत जोडले गेलेत. प्रशांत, सुनावणीला तर सुरुवात झालेली आहे. काय आणखी अपडेट्स मिळत आहेत? महत्त्वाचा सुनावणीला सुरुवात झाली आहे, पण ज्यांच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये बैलगाडी शर्यती होतात, स्पर्धा होतात, गेल्या अनेक वर्षापासून परंपरेच्या आधारावरून आणि संस्कृतीच्या आधारावरून, ते खासदार अमोल कोल्हे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत ते माझ्यासोबत आहेत. त्यांची थेट चर्चा करूया. सर, सुनावणीला सुरुवात झाली आहे, काय आतावरची वाटचाल आहे? नक्कीच गेली जवळपास 4 वर्ष 2017 पासून ही सुनावणी पेंडिंग होती आणि महाविकास आघाडी सरकारचे पशुसंवर्धन मंत्री सुनीलजी केदार यांची आम्ही भेट घेतल्यानंतर त्यांनी याबाबत पुढाकार घेऊन ही सुनावणी लवकरात लवकर घेण्यात यावी यासाठी जी पावलं उचलली त्याला हे येत असलेलं यश आपल्याला दिसतंय आणि खूप आशा आहे मनात. कारण सर्वसामान्य बैलगाडा मालक असतील, बैलगाडा प्रेमी असतील, बैलगाडा शौकीन असतील, या सगळ्यांसाठी आणि एकूणच ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थकारणाच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे ज्याची आपण वाट पाहतो. आणि तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांमध्ये जर बैलगाडा शर्यतींना परवानगी आहे तर महाराष्ट्रात का नाही, या महत्त्वाच्या मुद्द्यावर हा युक्तिवाद आता सुरू आहे. जेणेकरून 5 सदस्यीय खंडपीठासमोर ज्यावेळी सुनावणी होईल तोपर्यंत तरी महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यतींना परवानगी देण्यात यावी यासाठी हा युक्तिवाद सुरू आहे. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, काल 2 सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होती, आज 3 सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी आहे. कोर्टाच्या या गोष्टींविषयी खरं तर भाष्य करणं उचित ठरणार नाही न्यायालयीन प्रक्रियेविषयी, परंतु तरी सुद्धा मला असं वाटतं की एक अत्यंत रास्त बाजू आणि ज्या पद्धतीनं ज्येष्ठ विधिज्ञ सिनियर काउन्सिल मुकुलजी रोहतगी यांनी कालही युक्तिवाद केला आणि आजही युक्तिवाद सुरू आहे, त्यातून नक्कीच एक आशेचा किरण हा निर्माण झालेला आहे. आणि इतर राज्यांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय असं का, हा मला वाटतं सगळ्यात कळीचा मुद्दा ठरेल. काल देखील जर बघितलं तर साधारणतः ज्या संदर्भात जानवर जे असतात, त्या खास करून बैल असो, घोडा असो, यांचा युक्तिवाद सुरू होता, त्यामध्ये बैलांसाठी खास करून एक वेगळा युक्तिवाद करण्यात आला. तो युक्तिवाद काय आहे? तर यामध्ये आधीचं जे स्टेटमेंट आलं होतं त्यामध्ये खरं तर बुल हॅज अ बॅरल शेप बॉडी अशा पद्धतीचा युक्तिवाद करण्यात आला होता जेणेकरून तो धावण्यासाठी सक्षम नाही. परंतु त्यानंतर महाराष्ट्र सरकारने एक रिपोर्ट समोर आणला ज्यामध्ये खिलार जातीचा बैल, विशेषतः खिलार जातीचा बैल हा धावण्यासाठी कशा पद्धतीने सक्षम आहे याचा एक संपूर्ण रिपोर्ट सुद्धा त्यामध्ये तयार करण्यात आला. परंतु आजचा युक्तिवाद हा बैल हा धावण्यासाठी सक्षम प्राणी आहे किंवा नाही या पलीकडे जाऊन हा जो तुम्ही म्हणता हा युक्तिवाद 5 सदस्यीय खंडपीठासमोर पुढच्या काळात येईल असं मला वाटतं. पण आत्ता मात्र इतर राज्यांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय असं का, हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याचबरोबर या रिपोर्टचा जर आपण आधार घेतला तर खिलार जातीच्या बैलाची शरीर रचना जर आपण बघितली आणि त्याचं जर जेव्हा आपण घोड्यामध्ये धावण्यासाठी इक्वाईन नावाचा एक जीन असतो आणि हा जीन काही कमी प्रमाणात बैलामध्ये सुद्धा आढळून आलेला आहे आणि त्यामुळे बैल हा धावण्यासाठी सक्षम प्राणी असा महाराष्ट्र सरकारनं एक संपूर्ण याचा रिपोर्ट तयार केलेला आहे. नाही, पण ज्या पद्धतीनं चर्चा अशी आहे की ही इंटरिम रिलीफ असेल, हा संपूर्ण याचिकेच्या दरम्यान ज्या पद्धतीची सुनावणी सुरू आहे, या इंटरिम रिलीफला महाराष्ट्राला फायदा होईल का असं वाटतं? जी सुनावणी कालची झालेली आहे, आजची आता सुरू आहे, त्या सगळ्या बाजू नक्कीच या इंटरिम रिलीफचा महाराष्ट्राला खूप मोठा फायदा होईल आणि या संदर्भामध्ये जी अंतिम सुनावणी असेल त्यासाठी काय काय तयारी करायची यासाठीची आमची एक
वेगळी रणनीती तयार आहे आणि यामध्ये संसदीय लढाई आहे, यामध्ये मैदानावरची लढाई आहे, यामध्ये न्यायालयीन लढाई आहे आणि या सगळ्यासाठी काय रणनीती असायला हवी यासाठी आम्ही सगळेजण तयार आहोत. त्यामुळे हा एक इंटरिम रिलीफ मिळाला तर कायमस्वरूपी बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठवावी यासाठी आम्ही प्रयत्न सुरूच करणार आहोत. पण ज्या पद्धतीनं माहिती मिळते की खास करून हा एक राजकीय मुद्दा झालेला आहे, राष्ट्रवादी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असं देखील युक्तीला विरुद्ध मिळालं, कारण की एकीकडे त्यांचेही समर्थक दिल्लीत पोहोचले आहे, आपणही दिल्लीत आहात, आपणही लढाई लढताय. पण ऐनवेळी या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं पूर्ण राजकारणाचा मुद्दा, तर अनेक लोकांनी ऐनवेळी देखील उडी घेतलेली आहे. तो काय प्रकार आहे? नाही, मी म्हणतो ऐनवेळी कोणी उडी घेतली, कोणी सुरुवातीपासून हे केलं, यापेक्षा मला वाटतं बैलगाडा शर्यत सुरू होणं ही गरज आहे, ही आवश्यकता आहे. त्यामधून राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवण्यात यावं आणि जो काही निकाल येईल त्याचं जे यश असेल, हे यश सर्वांचं आहे, हे यश बैलगाडा प्रेमींचं आहे, बैलगाडा शौकीनांचं आहे. कारण राजकारण बाजूला ठेवून बैलगाडा शर्यत सुरू होणं ही मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. कारण यातून अनेक उद्दिष्ट साध्य होणार आहेत. केवळ परंपरा नाही, पण याच्याबरोबर टुरिझमला फार मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. यातून ग्रामीण अर्थकारणाचं एक फार मोठं मॉडेल आपण समोर आणू शकणार आहोत. याचबरोबर यामध्ये देशी गोवंशाचं फार मोठ्या प्रमाणावर संरक्षण आणि संवर्धन होऊ शकणार आहे. त्यामुळे यातून राजकारण बाजूला ठेवून मला वाटतं बैलगाडा शर्यत सुरू होणं ही आत्ताचं प्राधान्य आहे. नाही, ज्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्र असून या सगळ्या भागांमध्ये बैलगाडी शर्यत होतात, खुद्द या संपूर्ण सुनावणीकडे राष्ट्रवादी पक्ष, काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार देखील लक्ष ठेवून आहेत. ज्या पद्धतीनं आम्हाला माहिती मिळते, अनेकदा आमच्याकडे माहितीच्या संदर्भात विचारलं जाते, एवढं महत्त्व का? कारण की शरद पवारांना लक्ष द्यावं लागतं. नाही, आदरणीय पवार साहेबांचं सर्वसामान्य शेतकऱ्याशी जी नाळ जोडलेली आहे ते आपण सगळेच जण जाणतो आणि त्यामुळे या पद्धतीनं सकारात्मक दृष्टीनं या शर्यतीकडे पाहिलं जात असेल तर आदरणीय पवारसाहेब हे कायम या शाश्वत विकासाच्या बाजूने आहेत. आणि जसं मी म्हणालो, टुरिझमचं प्रमोशन असेल, ग्रामीण अर्थकारणाला चालना देणारं मॉडेल असेल, या सगळ्या गोष्टींच्या अँगलने जेव्हा बैलगाडा शर्यत सुरू होईल तेव्हा मला वाटतं की मला हा विश्वास आहे की बैलगाडा शर्यत ही केवळ महाराष्ट्राची नाही तर देशाची जागतिक एक ओळख बनू शकते. एवढं पोटेन्शियल बैलगाडा शर्यतीत आहे. धन्यवाद. हे होते अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहे, आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की सुनावणी सुरू आहे आणि महाराष्ट्राला आल्हाददायक दिलासा मिळेल अशी शक्यता वाटते. जी, पाहूयात काय नेमका निकाल या संदर्भातला येतोय. प्रशांत, आणि पुन्हा निकाल जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे येऊच. तोपर्यंत धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि संवादासाठी. पुढची महत्त्वाची बातमी आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि ठाकरे सरकार हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी कारण आहे ते प्रकुलपतीपदाच्या दर्जाच्या या पदाचं. आता राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती थेट राज्यपाल करू शकणार नसल्याचा निर्णय मंत्रिमंडळानं काल घेतला आणि राज्य सरकारच्या शिफारशीनुसारच कुलगुरू नियुक्त केले जाणार आहेत. या संदर्भातील कायद्यामध्ये बदल करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे आणि राज्यपाल विद्यापीठाचे कुलपती असतात. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांवरती अंकुश ठेवण्यासाठी प्रकुलपतीपद निर्माण करण्यात येणार आहे आणि या प्रकुलपतीपदी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री असणार आहेत. आणि या नव्या निर्णयामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार आणि राज्यपाल असा संघर्ष चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. मला सांगायचं आहे की राज्यपालांचे सगळे अधिकार आम्ही अबाधित ठेवलेले आहेत. कुलगुरू निवडीची देखील प्रक्रिया ही राज्यपाल महोदयच पूर्ण करणार आहेत. शेवटी राज्यपाल महोदयच त्याचा निर्णय घेणार आहेत. परंतु या सगळ्या याच्यामध्ये प्रकुलपती नावाचं एक पद जे केरळला आहे, कर्नाटकमध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि आपल्या कृषी विद्यापीठामध्ये देखील त्या विभागाचे मंत्री हे प्रकुलपती असतात. तशा पद्धतीचं प्रकुलपती हे पद नव्यानं निर्माण करावं अशा पद्धतीनं आज कॅबिनेटनं मंजुरी दिलेली आहे. आणि प्रोसेसमध्ये 3 जणांची जी कमिटी होती ती 5 जणांची कमिटी आम्ही केलेली आहे. त्या 5 जणांमध्ये 2 पूर्वी ज्यांनी कुलगुरू म्हणून काम केलेलं असे माझे कुलगुरू त्याच्यामध्ये असले पाहिजेत आणि एक शासनाचा प्रधान सचिव असला पाहिजे. ही 5 जणांची कमिटी असेल. 5 जणांची शॉर्टलिस्ट ही महाराष्ट्र शासनाकडे येईल. शासनाकडनं मुख्यमंत्र्यांमार्फत 2 नावं राज्यपाल महोदयांकडे जातील आणि या 2 नावांपैकी एक नाव कुलपतीने म्हणजे राज्यपाल महोदयांनी निश्चित करावं अशा पद्धतीचे याच्यामध्ये बदल केलेला आहे. दरम्यान राज्यपाल विरुद्ध राज्य सरकारमध्ये नेमकं कोणकोणत्या मुद्द्यांवरून वाद झालेले आहेत ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार या वादामध्ये तर राजभवनामध्ये राज्य सरकारनं खंत व्यक्त केली आणि अधिकाऱ्यांची जाणीव सुद्धा करून दिली. पहिली गोष्ट म्हणजे 12 आमदारांच्या यादीवरून संघर्ष झाला. राज्यपालांनी या आमदारांच्या नावांची यादी राखून ठेवली
या गोष्टीवरून एक संघर्ष झाला होता राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार. त्यानंतर सरकारच्या विनंतीनंतर सुद्धा हा निर्णय अजूनही झालेला नाहीच. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष निवडीवरून सुद्धा सरकारला पत्र देण्यात आलं. राज्यपालांच्या पत्राला सरकारनं उत्तर देखील दिलं आणि राज्यपालांच्या पत्रानंतर सुद्धा अध्यक्षपदाची निवड ही टाळली गेली. राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा असं मत कोर्टानं मांडलेलं आहे. तर असे काही मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवरून राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद आतापर्यंत आपण पाहिला. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येऊ. इतरही बातम्या पाहूयात ब्रेकनंतर. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर स्वागत तुमचं मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. आणि आता जरा वेगळी बातमी आहे. मुंबईच्या रस्त्यांवर एका दिव्यांग व्यक्तीला रस्ता ओलांडताना मदत करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. मुंबई वाहतूक नियंत्रण विभागात काम करणाऱ्या राजेंद्र सोनवणे यांनी भर रस्त्यात दिव्यांग व्यक्तीला मदत करत मुंबई पोलीस दलाचा एक वेगळा चेहरा समोर आणलाय. त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांनी. ट्रॅफिक पोलीस जे मुंबईच्या मुख्य रस्त्यावरती अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर एका वाटसरूला रस्ता पार करण्यासाठी मदत करतायत. दिव्यांग असणाऱ्या व्यक्तीची मदत करणारे राजेंद्र सोनवणे हे पोलीस आता अनेकांचे चाहते बनलेले आहेत. अनेकांसाठी ते एक आदर्श बनलेले आहेत. कारणही तसंच आहे, कारण त्यांनी आपलं कर्तव्य बजावत असताना एका दिव्यांग व्यक्तीला मदत केली. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन, कारण तुम्ही तुमचं कर्तव्य तर बजावतच होतात, परंतु तुम्ही मदत करण्यासाठी एक आउट ऑफ द वे जाऊन आपण मदत करणं म्हणतात तशा पद्धतीची मदत केली. अशी मदत तर आम्ही मॅडम नेहमीच करत असतो. आणि ती व्यक्ती जी आहे ती ट्रॉफिकचा सिग्नल चालू असतानाच मध्ये आली. त्यामुळे त्यांना विचारलं कुठे जायचं आहे, तर त्यांनी सांगितलं की मला जायचं आहे CST स्टेशनला. त्यामुळे मी त्यांचा हात धरून त्यांना CST स्टेशनला क्रॉस करून दिलं. कधी घडला, म्हणजे कधी किती वाजता हे सगळं घडलं? परवा संध्याकाळी 5-5:30ची गोष्ट होती. आणि काय घटनाक्रम होता? म्हणजे ते याच परिसरात असतात, मग जेव्हा तुम्ही नाही, ते बाहेरची व्यक्ती होती, तर ती अपंग होती आणि गाड्यावर होती. मग त्यांना मी रस्ता क्रॉस करून CST स्टेशनला सोडलं. हा व्हिडिओ नेमका कोणी काढला काही कळलं नाही? तसं मला काही कळण्यात आलं नाही, पण मी बघितल्यानंतर मला कळलं की कुठल्या तरी व्यक्तीने गाडीतून व्हिडिओ काढला तो. आणि ते नंतर माझा नंबर पण त्यांनी घेतला होता की आम्ही असं बोलतोय आणि तुमचा व्हिडिओ काढला, तुम्ही छान काम करता ते, असं त्यांनी मला सांगितलं होतं. वर्दीतला हिरो मानवतेसाठी लोकांना मदत करण्यासाठी उभा राहतो, तेव्हा काय घडतं हे सोशल मीडियातील त्या एका छोट्याशा व्हायरल क्लिपमुळे आपल्यातल्या सगळ्यांना कळून चुकलेलं आहे. त्यामुळं आत्ता सोनवणे यांचं कौतुक सगळ्या स्तरातून होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह मी सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि या बातमीसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आत्ता पण इथेच थांबतोय. इतर सगळ्या बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करत राहा. आणि जाता जाता महत्त्वाची आठवण, घराबाहेर पडताना मास्क आवर्जून वापरा, सॅनिटायझर सोबत ठेवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं सुद्धा पालन करा.